अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मिळाला अटकपूर्व जामीन. आरोपीने केक कापून साजरा केला जाहीर आनंदोत्सव. नवी मुंबईतील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट. कोणता जेबीवाला तुझ्या मदतीला येतो तेच बघतो असे म्हणत मारहाण करीत पायावरती नाक घासायला लावून माफी मागायला लावली. तुमच्या जेबीवाल्यांची हीच लायकी आहे असे बोलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 3 महिन्यांपासून हा प्रकार चालू होता. वेळोवेळी तक्रार करूनही रबाळे पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते. नंतर आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दबाव येऊ लागताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आरोपीला अटक काही केली नाही. आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला आणि आरोपीने आपल्या विभागात जाहीरपणे केक कापून आनंदोत्सव साजरा केला. या प्रकारामुळे नवी मुंबईतील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ही घटना कोणत्या खेडेगावातली नसून नवी मुंबईमधील ऐरोली शहरात घडलेली आहे. सुनील जाधव हे आपल्या परिवारासह ऐरोली सेक्टर 1 छत्रपती रहिवासी चाळ या ठिकाणी भाड्यानं राहत आहेत. लाईट बिल न मिळाल्यामुळे 2 महिने लाईट बिल भरण्यात आले नव्हते. हा राग मनात धरून रूम मालकाचे नातेवाईक आरोपी समाजकंटक रोहित महाजन, त्याची पत्नी स्वाती महाजन, स्वतःला समाजसेवक समजणारे गावगुंड विशाल महाडिक व त्याची पत्नी यांनी दलित कुटुंबातील सुनील जाधव यांना जातीवरून शिवीगाळ करून मारहाण करून पायावरती नाक घासायला लावलं. 7 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवून देखील पोलीस आरोपींना कायम पाठीशी घालत होते. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मदत केली. मात्र ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लक्ष येताच त्यांनी जाधव कुटुंबांना भेटून धीर दिला. त्यांच्यासोबत न्याय मिळेपर्यंत आम्ही असे आश्वासन दिले. तसे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आपणास वकील दिला जाईल असे आश्वासन जाधव कुटुंबांना देण्यात आले. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी किशोर अवसरमल, वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा ऐरोली छत्रपती रहिवासी संघ ऐरोली गाव न्यू आदर्श चाळ या ठिकाणी वास्तव्यास असणारे जाधव कुटुंब व मागील महिन्यात त्यांच्यावर जो काही अन्याय झाला होता सर्वांना माहीत आहे. त्याच्यामध्ये आरोपी असणारे रोहित महाजन, स्वाती महाजन, विशाल माडी यांच्यावरती 7/11/2025 रोजी अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद झाला होता आणि त्यानंतर जवळपास 1 महिना ते आरोपी पोलिसांना भेटले नाहीत. आम्ही एसीपी, डीसीपी, सिनियर पी असतील यांच्याशी चर्चा केली, परंतु आम्हाला आरोपी भेटतच नाहीत बोलले आणि आरोपींना 8/12/2025 रोजी अटकपूर्व जामीन भेटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी एरियामध्ये हजर राहिले. म्हणजे एवढ्या लांब गेलेले आरोपी कुठे गेले माहीत नाही. ते लगेच एरियामध्ये आले व त्याच्यानंतर त्यांनी एरियामध्ये येऊन केक कापून पेढे वाटून गाणे लावून जो काही आनंद उत्सव साजरा केला तो जेबीमवाल्यांना, बौद्ध समाजाला, अनुसूचित जातीतील समाजांना डिवचवण्याचा व धमकवण्याचा प्रकार आहे असं मी सांगेन. कारण की ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन भेटली त्याच्यानंतर लगेच फिर्यादीच्या एरियामध्ये येऊन त्यांनी जो काही जातीवाद पुन्हा एकदा घडवला आहे याचा मी त्या ठिकाणी विशाल माडी यांचा मी निषेध करतो. आणि महाराष्ट्रभर जे काही सर्व समाज गुन्हे गुमवण्याला होतोय त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं किंवा वातावरण गढूळ करण्याचा जो काही प्रयत्न चाललाय तो प्रयत्न यांनी थांबवावा. यांच्या मागे जी काही राजकीय शक्ती आहे त्या शक्तीचा तुम्ही गैरवापर करू नका. नाहीतर त्यांना देखील माहिती की बौद्ध समाज काय आहे आणि काय करू शकतो ती शक्ती देखील नंतर हातवर करील. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अवकातीत राहून व्यवस्थितरित्या राहा. नाहीतर आम्ही आमच्या अवकातीवर आल्यावर तुम्हाला काय करू काय नाही करू हे नंतरचा भाग राहील. आम्ही तुर्तास कायद्याने चाललो, त्यामुळे तुम्ही कायद्याच्याच चौकटीत राहून फायद्यात राहता असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला कायद्यातून बाहेर जायचं असेल तर आम्हीही त्या पद्धतीने वागू. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो की असे जातीवाद करणारे काही गावगुंड असतील, जातीवाद असतील तर त्यांना असं मोकळं सोडण्याचं काम तुम्ही करू नये. तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा नोंद करावा असं मी विनंती करतो. आणि
आम्ही जशास तसं उत्तर द्यायला खंबीर आहोत. जाधव कुटुंबाच्या पाठीशी आम्ही कायम सोबत आहोत. जय भीम.